पाहूया छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघाबद्दल सांगायचं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड दिसतंय। खरं पाहिलं गेलं तर एक विशेष गोष्ट अशी की संभाजीनगर पूर्व मध्ये 29 उमेदवार रिंगणामध्ये होते आणि त्यामध्ये सर्वाधिक 16 हे मुस्लिम उमेदवार होते, परंतु खरी लढत जी होती ती सावे आणि त्याच्यानंतर अतुल सावे जे आहेत भाजपचे त्यांच्यामध्ये होती आणि इम्तियाज जलील माजी खासदार त्यांच्यामध्ये होती। नेमकं मतदारांनी कुणाला कौल दिला ते पाहूयात आपण। आणि आपण बघतो औरंगाबाद पूर्व अतुल सावे भाजपचा गड राखणार असल्याचं दिसतंय। लव शेवाळे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, इथं मात्र मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं दिसतंय। औरंगाबाद पूर्व मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाली होती। अतुल सावे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। विद्यमान आमदार अतुल सावे पुन्हा एकदा औरंगाबाद पूर्व अर्थातच छत्रपती संभाजीनगरचा गड राखण्यामध्ये यशस्वी होणार असल्याचं इथं दिसत आहे। अतुल सावे हे संभाव्य आमदार आहेत, विद्यमान आमदार देखील अतुल सावेच आहेत आणि आता पुन्हा एकदा औरंगाबाद पूर्वची जनता अतुल सावे यांनाच पसंती देणार असल्याचं दिसतंय।